चला आज बोलूया ज्यांनी समाजाला समानतेचा, जगाला ज्ञानाचा दान देणारे असे ते महामानव डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर। बाबासाहेबांचा जन्म मध्य प्रदेश महू या गावी 14 एप्रिल 1891 रोजी सामाजिक व धार्मिक बहिष्कृत असलेल्या महार जातीत झाला। 7 नोव्हेंबर 1896 ला आंबेडकरांनी सातारा येथील प्रतापसिंह हायस्कूल मध्ये प्रवेश केला। हा दिवस महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो। 1907 ला एलिफिन्स्टन कॉलेजमधून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाली। 1912 ला मुंबई विद्यापीठातून BA अर्थशास्त्र व राज्यशास्त्राची पदवी घेतली। 1913 ला कोलंबिया युनिव्हर्सिटीतून MA व अर्थशास्त्रामध्ये PhD केली। 1923 ला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून DSc आणि ग्रे इन लंडन मधून बॅरिस्टर झाले। 20 मार्च 1927 ला महाड येथील चौदार तळ्याचे सत्याग्रह केले। 25 डिसेंबर 1927 ला मनुस्मृतीचे दहन केले। 3 मार्च 1930 ला नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह केले। असे सत्याग्रह वंचित वर्गाच्या हक्कासाठी त्यांनी केले। समाज जागृतीसाठी त्यांनी अनेक वृत्तपत्र सुरू केले। मुखनायक 1920 ला, बहिष्कृत भारत 1927 ला, जनता 1931 ला। हीच वृत्तपत्र म्हणजे विचाराचे मशाल असे म्हटले तरी चालेल। 1947 ला ते भारताचे पहिले कायदेमंत्री बनले, मसुदा समितीचे अध्यक्ष सुद्धा। त्यांनी भारताला लोकशाही, समता, बंधुता व न्यायाचे तत्व दिले। जन्माने हिंदू असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही ही त्यांची ठाम भूमिका होती। म्हणून 14 ऑक्टोबर 1956 ला आपल्या लाखो अनुयायांसोबत त्यांनी नागपूर येथे बुद्ध दीक्षा घेतली। शिखा, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे त्यांचे मंत्रे आजही आपल्याला प्रेरणा देतात।